रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील आष्टी येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या पुढाकाराने आष्टी येथील ईदगाह मैदानावर हा कार्यक्रम पार पडला। या इफ्तार कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांसह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हा अध्यक्ष सतीश शिंदे, तालुका अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, काकासाहेब शिंदे, राम खाडे, सुनील नाथ, डॉक्टर विलास सोनवणे, डॉक्टर मधुकर हंबर्डे, काँग्रेसचे सय्यद फारूक, नगरसेवक नाझीम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। रमजान महिन्यानिमित्त समाजात बंधुभाव, एकोपा आणि शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। कार्यक्रमात नमाजानंतर सामूहिक इफ्तार करण्यात आला असून या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला आहे। आज मराठी न्यूज, आष्टी, बीड। आपण रमजान महिन्याच्या या पवित्र पर्वामध्ये सर्व रोजदारांना आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्रित बोलून या ठिकाणी इफ्तारचा कार्यक्रम आपण घेत असताना आपण बघितलं की मुस्लिम बांधवांच्या बरोबर हिंदू बांधव देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आणि हा जो काही हिंदू मुस्लिम भाईचारा आहे हा याच्यामधून हा संदेश हा तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये जात असतो। असं आहे की अंधभक्त जे आहेत त्यांच्या डोक्यात आता मेंदूच्या जागेवर गोबर गॅस आहे। गॅसच्या एजन्सीमध्ये गॅस भेटत नाही, पण मोदींनी जो नवीन जो शोध लावला आहे, त्यांनी जे भाषणात सांगितलं होतं की नालीमध्ये उलटी प्लेट लावायची आणि त्याच्यात गॅसचा पाईप सोडायचा आणि त्यातनं गॅस तयार करून चहा करायचा। मला वाटतं हे जे ट्रेनिंग आहे हे मोदींनी फक्त भारतीय जनता पार्टीच्या अंधभक्तांना दिलेलं आहे। आणि या भारतीय जनता पार्टीवाल्यांना ते ट्रेनिंग भेटल्यामुळं त्यांना गॅस एजन्सीवर जरी गॅस नाही भेटला तरी आपल्या घरातल्या नालीच्या समोर गॅसचा पाईप टाकून मला वाटतं ते त्यांना गॅस मिळत असेल, म्हणून त्यांना टंचाई नाही, पण सर्वसामान्य भारतीयांना मात्र गॅसची टंचाई आहे। या ईदच्या मी सर्व मुस्लिम बांधवांना, हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो। या ईदमध्ये त्यांच्या जे काही नेक इरादे असतील ते पूर्ण व्हावेत। समाजामध्ये प्रेम, सौहार्दाचं वातावरण हे असंच दिवसेंदिवस वाढत जावं आणि जे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांच्या तोंडावर चपराक पडावी, ह्याच मी ईदच्या निमित्ताने शुभेच्छा देतो।